नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आहे। आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण स्थळावर आलेलो आहोत। धाराशिव येथे या ठिकाणी उपोषणकर्त्याची जमीन लाटण्याचा जो प्रयत्न करणारे लोक आहेत, त्या लोकांना कशा पद्धतीनं हायकोर्टानं चपराक दिलेले आहे ते आपण जाणून घेणार आहोत। आणि ही जमीन विठोबा कृष्णा कुंभार, नामदेव शिवराव कुंभार, सर्वे नंबर 369, 370, 371 ही जमीन चंदूलाल बालमुकुंद मारवडी यांचे वारसदार कशा पद्धतीनं वरिष्ठ अधिकाऱ्याशी संगमत करून ही जमीन कशी लाटत आहेत ते आपण संबंधित विठोबा कृष्णा कुंभार, नामदेव शिवराम कुंभार यांचे वारसदार असणारे शांतिलिंग रंगनाथ कुंभार, राहणार तेरखेडा, तालुका वासी, हे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। आणि हे प्रकरण महाराष्ट्र सरकारच्या आणि जिल्हा प्रशासन यांच्या लक्षात आणून देण्यासाठी ते आज 14 तारीख 8वा महिना आणि 2025 या दिवशी हे उपोषणाला बसलेले आहेत। त्यांचं म्हणणं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आणि खऱ्या अर्थानं ही जमीन मारवडी कशा खोटा दस्तावेज तयार करून कसे लाटत आहेत हे जिल्हाधिकारी आणि प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी, महाराष्ट्र सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी हे उपोषण चालू आहे। यांचं स्पष्ट मत आहे की जे मूळ मालक आहेत विठोबा कृष्णा कुंभार, नामदेव शिवराम कुंभार यांच्या नावावर असलेले वडिलोपार्जित असणाऱ्या नावावर असलेली जमीन नियमाप्रमाणे आमच्या नावावर करावी, अशा पद्धतीची यांची मागणी आहे। तर आपण त्यांना विचारूया। शांतिलिंग ना, बोला, काय नेमका प्रकार काय? प्रकरण एक आहे असं की शांतलिंग रंगनाथ कुंभार, राहणार तेरखेडा, तालुका वाशी, जिल्हा उस्मानाबाद, तेरखेडा गावातील रहिवासी असून त्या शेतामध्ये 369, 370, 371 चंदुमल बालमुकुंद मारवाडी हा शेतसारा गोळा करून स्वतःचे नावे लावित होता, असा आमच्या पंजोबाने अर्ज दिलेला आहे। आणि त्या अर्जावर त्याची कारवाई झालेली आहे, ती पाटील पटवारी निलंबित झालेले आहेत। तरीसुद्धा माझे आजोबा दत्तू विठोबा कुंभार लहान असताना त्यांनी खोटे नाटे दस्तावेज बनविलेले आहेत। कुणी केले? चंदूलाल बालमुकुंद मारवाडी आणि त्यांचे वारस शांतीलाल, कांतीलाल आणि माणिक बोरा। मला सांगा, हे खोटे नाटे दस्तावेज बनवले? हो। काय काय पुरावा आहे तुम्हाला? कशा पद्धती? पूर्ण पुरावा हा आमच्याकडे मूळ मालकीच्या जमिनीचा सगळा पुरावा आमच्यापाशी आहे। वंशावळीने हे कागदपत्र आमच्याकडे आहेत। आम्ही वारंवार जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रारी केल्या आहेत, महसूल खात्याकडे तक्रारी केल्या आहेत। शेवटी महसूल मंत्र्यापर्यंत मी गेलो, मंत्रालयातून मला पत्र दिलं, तरीसुद्धा त्याचा अजून काही कारवाई झालेली नाही। बरं, मला काय म्हणायचं आहे, हे विठोबा कुंभार आणि नामदेव कुंभार हे मूळ मालक जमिनीचे असताना सरकारचं नाव या जमिनीवर आणण्याचा प्रयत्न कुणी केला? बोरानानी। काय नाव त्याचं पूर्ण? चंदुमल बालमुकुंद मारवाडी। याने काय केलं? सरकारी जमीन आली, नाव त्यानं आणि तिथं देवाण करून त्या काळी केला असेल। आणि दुसरी गोष्ट, तिथं कुंभार शेतवीर त्याच नोंद आहे, तिथं त्या ह्याच्यावर नोंद आहे कुंभार शेतवीर, म्हणजे ती पूर्ण जमीनच कुंभाराची आहे। आणि कुंभाराची जमीन असल्यामुळे हे कुंभाराचे वारसा हक्कानं आम्ही त्याचे मालक आहेत। बरं, तुम्ही असं बी सांगितलं की या मारवड्यानं प्रशासनातले काही 16 अधिकारी एकत्रित केले, त्याला काय देवाणघेवाण केली, अगर काय केलं माहीत नाही त्यात, पण तशा पद्धतीनं 16 अधिकारी त्यांनी मॅनेज केले। हायकोर्टाचा आदेश नाही, मॅनेज केले आणि मॅनेज करून ही जमीन नावावर करण्याचा प्रयत्न केला। आणि हे ज्यावेळेस हायकोर्टाच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी कलेक्टरसह 16 प्रशासनातल्या अधिकाऱ्यावर गुन्हे नोंद करण्याचा आदेश दिला। याचा अर्थ काय होतो? म्हणजे हे कागदपत्र पहिल्यापासूनच बोगस करण्याच्या तयारीत आहेत आणि ती आजपर्यंत चालूच आहे त्यांचं करायचं। बरोबर। म्हणजे भूमी अभिलेखला कागदपत्र कुठला आदेश नसताना माझा आदेश आहे म्हणून भूमी अभिलेखची लोक रानात आणले, पोलीसवाले रानात आणले, आणि त्यावेळेस मला माहीत झालं की माझ्या शेतात हे आले कसे। हायकोर्टाने तसा आदेश केल्यानंतर तुम्ही काय केलं?
हायकोर्टानं आदेश नाही, त्यांनी आदेश आहे म्हणून आमच्या रानात आले ना. तसं नाही, मोजणीला यांच्यावर FIR नोंद करा म्हणून 16 माणसाला आम्ही दाखल केली होती. आम्ही हायकोर्टात दाखल केलं. ह्यांच्याकडे अर्ज देऊन देऊन मी परेशान झालो की ही खोटं करायला लागल्यात, खोटं करायला लागल्यात. ह्यांच्यावर कुणीही ॲक्शन घ्यायला तयार नाही. महसूल अधिकारी नाही, SP ऑफिस नाही, काय नाही. उलट त्यांना संरक्षण दिलं. 16 माणसांनी ही खोटा कारभार केला. हो. हे तुमच्या लक्षात कधी आलं? कधी आलं म्हणजे त्यावेळेसच, ज्यावेळेस ही आमच्या शेतात यायला लागलेत हा. त्यावेळेस माझ्या ध्यानात आलं की ही येण्याचं कारण काय वा. आणि ही यायला लागलेत कसे. आणि एकदम पोलीसवाले मोजणीवाले येतात आणि आम्हाला म्हणतात की कामधंदा बंद करा आणि तुम्ही बाहेर व्हा. म्हणजे ह्याचा अर्थ काय की माझ्या रानात येऊन कब्जा करायचा आणि माझ्या रानात येऊन कब्जा करून मग माझं रान आहे म्हणायचं. मग प्रतिकार कसा केला तुम्ही? प्रतिकार एकच केला की बाबा ह्याचा कुठला आदेश नसताना हे माझ्या शेतात आला. हा, पुढे काही कारण नाही. तुम्ही काय केलं मग पुढं? पुन्हा हायकोर्टात मी रिट दाखल केली त्यांच्या विरोधात, हा. मोजणीवाल्याच्या, पोलीसवाल्याच्या. हायकोर्टानं ती बघितलं, त्याच्या निदर्शनास आली की ही कागदपत्र अशी झाल्यात. खरंय. डायरेक्ट हायकोर्टानं त्याला आदेश केला. म्हणजे खोटे हे- कागद केलेले आहेत हा. हे हायकोर्टाच्या लक्षात लक्षात आलं. काय केलं पुढे त्यांनी? पुन्हा त्यांनी हायकोर्टानं सांगितलं की ही जे दोषी आहेत त्यांना FIR ह्यांच्यावर करा. मग ह्यांनी दोषी जर आहेत, नाही त्यांच्यावर गुन्हा नोंद करा, करा. FIR करा. FIR करा. पुढे काय केलं? परत आम्ही पुन्हा SP ला पत्र दिलं, कलेक्टरला दिलं, पोलीस स्टेशनला दिलं. ह्यांनी कुणी कारवाई करायला तयार नाही म्हणून आम्ही कोर्टात पुन्हा डबल. पुन्हा केस केली कोर्टातून. हा. आता सध्या प्रकरण चालू आहे ती. बर. आता कोर्टातून त्यांना होईल काय व्हायचंय ती दंड सजा काय जी लागेल ती. मग त्याला आता आमचा या खोट्या लोकांना उघडं पाडलंय. पाडलंय. आता तुमची जिल्हाधिकारी साहेबाकडे काय मागणी? आमची एकच जिल्हाधिकारी म्हणून साहेबापुढे मागणी आहे की आमच्यावर जे अन्याय होतोय, आमचा मूळ मालक असताना आमचा 7/12 का करीत नाही. बरोबर. आणि आज लगी अर्ज दिला की लगेच ती पडीक तळे नोंद 2 दिवसात लावायला तयार आहेत महसूल अधिकारी, तलाठी आणि मंडळ अधिकारी आणि तहसीलदार. म्हणजे ही काय अन्याय किती मोठा व्हायला लागला. पडीक तळे शेत आहे का ना तुमचं? हा. वडीकडे कुंभार शेत कुंभार शेत आहे काय तिथं. लावलंय. पडीक तळे जे आहे त्याच्यात कुंभार शेत म्हणून उल्लेख आलाय. बुडातूनच आहे. आलाय. मग ते उल्लेख असताना ते नाव कमी करून ह्यांचं पडीक तळ साधं दाखवायचं म्हणजे ही आमचं आहे असं हे कोण दाखवण्यामुळे करायलंय? राजेश बोराणा, माणिक बोराणा, ही माणिक बोराणाची सगळी परिवार, आणि त्याला सपोर्ट करून करायला महसूल अधिकारी, काय नाव आहे सांगता येईल? हो तहसीलदार साहेब आणि तलाठी, हा. त्यांचंच चाललेलं ही. आम्हाला आदेश आला. कुठून आला? तुम्हाला संशय काय हे अधिकारी असे जी करायले आहेत हो हो. ही बोराणाचा ऐकून तुमचा संशय काय बाबा? ही कशी करायली? कशाच्या आधारावर करायले? काय नाही, देवाणघेवाण करण्यामुळे पैसे फिसे घ्यायचे आणि ह्यांचं नाटक चाललेलं आहे. खोटे नाटक काम करण्यात पहिल्यापासून चालूच आहे. अधिकारी काम करायले कागदपत्रावर हे अधिकारी कुठलेच चलत नाहीत. बर. मी 100 बाऱ्या इथं येऊन ओरडलोय हा. तरी या अधिकाऱ्याने कागदाकडे बघितलेलं नाही, कागदाकडे बघून नाही बघितलं. सगळं करतात. तुमचं मालक आहेत म्हणून आम्हाला लिखी देतात, मालक आहेत तुम्ही, पण 7/12 तयार करायच्या मार्गात नाही का? पैसे मिळतात ना, पैसे मिळले की आपल्याला कामच करायचं नाही. 1 रुपया नाही आपल्या पैसे. बरं, आता ही जमीन जी चालली वादात आहे, हा. न्यायालयाच्या कक्षेत आहे, जोपर्यंत त्याचा क्लिअर निकाल होत नाही तोपर्यंत ही जमीन विकता बी येत नाही, कोणाला घेता बी येत नाही. तरी सुद्धा त्यांनी विक्रीला द्यायचं म्हणून पेपर आउट केलं. बर. मग पुन्हा आम्ही कोर्टाला दाखवलं की बाबा साहेब हे असं व्हायला लागले. कोर्टानं त्याच्यावर स्थगिती आदेश दिलाय, बर. विक्री करायची नाही. आणि पुन्हा हे आता बाकीचं राहिलेलं रान विकायला काढलंय. तुम्ही चॅनलच्या माध्यमातून जमिनीच्या बाबतीमध्ये जमीन कुणी घेऊ नये अशा पद्धतीचं काय आव्हान करणार आहेत का? मग करावंच लागणार आहे. काय म्हणा? कारण माझी मूळ मालकाची जमीन हा. कसल्याही प्रकारे त्याला विकत घेण्याचा प्रयत्न करू नये आणि माझ्या ताब्यात राहणार ती आता सध्या. आणि मला बाहेर कसं काढायचं ही 7/12वर त्यांचं चाललेलं आहे. हा. आणि 7/12च ह्यांचा खोटा ठरलेला आहे, बोगस आहे. 4-5 निकाल आहेत माझ्याकडे तसे. किती वर्षापासून ताब्यात आहे जमीन? जमीन माझी आता जवळजवळ 10 वर्ष तरी झाले. 10 वर्ष झाली. हो, पहिल्यापासूनच आता एक- माझ्या आज्याची तर निम्मी जमीन माझ्याच नावावर एक आहे. कायदा आहे, कसेल त्याची जमीन. शेती हो. आणि राहील त्याचं घर. हो. हे सरकारचा कायदा कायदा आहे. मग सरकारच्या माणसाने काही तुम्हाला दबाव वगैरे आणला कधी? सरकारचा दबाव फक्त तुमचा 7/12 नाही बाहेर व्हा म्हणतात आणि पुन्हा बांधकाम करायला त्याला परवानगी देतात फक्त 7/12वर. हा, पर हे असं सुप्रीम कोर्टाचा जे आहे आता सध्या, हा. नुसत्या नोंदीवरती मालक होऊ शकत नाही. करेक्ट करेक्ट करेक्ट. मालक नोंदीवर होऊ शकत नाही, त्याला पूर्ण कागदपत्र लागते तेव्हा ती मालक होतोय. बरोबर. असा जे आता सध्या निघालेला आहे. आपले मंत्रालयात सुद्धा त्याची बजावणी चालू आहे आणि ती आम्ही त्या महागाईत त्याच्या आणि आता ही विकून पळायच्या नादात आहेत. का तर ह्यांचं आता चाललंय आपलं, मग ते जास्त पैसे घ्यायच्याऐवजी कमी पैशात द्यायचं, कुंभाराचं त्या दुसऱ्या माणसाची भांडं लावायची, नावावर करायचे आणि कोणाला तर जमीन निघून जायचं. अहो स्टे असताना पैसे उचलले, खोटं शपथपत्र देऊन, खोटं शपथपत्र देऊन 2 कोटी रुपये उचलले आणि सगळं पैसे वाटप केले महसूल खात्याला आणि सगळ्या महसूलवाल्यानं आमच्यावर अन्याय केला. आम्हाला कुठेही न्याय दिला नाही. आता तुमची मागणी काय? आमची 7/12 दुरुस्त करून देण्याची मागणी आहे बर. आणि मूळ मालक आम्हीच आहेत.
बर त्यांनी पुरावाच नाही त्यांच्याकडे कसला. सरकारी आली म्हणजे कशी आली, दाखवा सरकारी कशी आली. आता जर तुम्हाला न्याय नाही मिळाला हां, तर तुमचं उपोषण किती दिवस चालू ठेवा? आम्ही मेलं तरी उठत नाहीत. बर ह्याच्या अगोदर बी आम्ही तीच सांगितलं होतं, पण त्यावेळेस मला पाठ थापटून बाजूला काढलं अधिकाऱ्यांनी. काय नाही, तुमचं होतंय, तुमचं होतंय. घरातले आहेत का माणसं? हां, माझे परिवारच आहेत. हा. हां, आता परिवार सेट बसला, बसलोय. किती जण बसला तुम्ही? काय नाव? आम्ही चौघ जण रमेश आहेत शिदलिंग आता सध्या. कुंभार. रमेश शिदलिंग कुंभार. तुमचं नाव काय ते? ज्योती गौतम कुंभार. बोला. मनीषा संतोष कुंभार. हे सगळे घरातलेच घरातलेच परिवार आहेत. तुम्ही चौघ जण बसणार आहेत हां, उपोषणाला. हो. उद्या पालकमंत्री येणार आहे हां, ठीक आहे. आणि नियमाप्रमाणे येत असतात. तुमची काय मागणी राहणार पालकमंत्र्याकडे? काय आमची जमीन आमच्यासारखी सातबारावर करून देणे, त्याच्याकडे कुठलं पुरावा नाही. आमचे निर्णय झालेले आहेत आणि उगाचच पैशावर हे आपलं पळवायला लागले. हां. हिथला अपील तिथं, तिथला अपील तिथं, मूळ पुरावाच नाही मालकी हक्काचा. आता तुमचा जो विरोधक आहे खोटे नाटे कागदपत्र करणारा, हां. त्याचं नाव काय? माणिक चंदूलाल बोराणा आणि इतर आणि इतर. बघा, माणिक चंदूलाल बोराणा हा माणूस, जे मूळ मालक आहेत विठोबा कृष्णा कुंभार, नामदेव शिवराम कुंभार, सर्वे नंबर 369, 370, 371, ही जमीन मारवडी आपल्या नावावर खोटे नाटे कागदपत्र करून जमीन आपल्या नावावर करून विकून जाण्याच्या मार्गावर आहे असं संबंधित सांगतात. पण खरी जमीन विठोबा कृष्णा कुंभार, नामदेव शिवराम कुंभार यांची त्या कागदपत्रानुसार नोंद आढळून येते. ही नोंद पारंपरिक नोंद आहे. याची खचून चौकशी जिल्हाधिकारी साहेबांनी करावी आणि ही जमीन आमच्या नावावर मूळ मालक म्हणून आमच्या नावावर करावी आणि खोटे नाटे कागदपत्र करून आपल्या नावावर जमीन करणाऱ्या माणसाला हायकोर्टाने गुन्हेगार ठरवलेला आहे. कारण यांच्यावर FIR करा अशी नोंद, असा आदेश हायकोर्टानं दिलेला आहे. आणि हे आदेश दिलेले जे लोक आहेत ती 16 लोक आहेत. 16 या 16 लोक गुन्हेगार आहेत आणि या लोकांनी खोटे नाटे कागदपत्र केलेत हे लक्षात आलं हायकोर्टाच्या आणि म्हणून यांच्यावर FIR करा. याचाच अर्थ असा आहे की या बोराणा आणि मारवडी कोण आहे तो माणूस लबाड कागदपत्राचा दस्तावेज करून ही जमीन लाटण्याचा प्रयत्न करतात. हे जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः लक्ष घालून समजून घ्यावे आणि सर्वसामान्य शेतकरी ज्यांचा आता कब्जा आहे त्या जमिनीवर ते वहिवाट करतात त्यांची जमीन नियमाप्रमाणे कागदपत्राचा आधार बघून त्यांची जमीन त्यांच्या नावावर करावी अशी त्यांची मागणी आहे. आणि जोपर्यंत जमीन आमच्या नावावर होत नाही तोपर्यंत आमच्या कुटुंबातले सर्वच सदस्य, आज 14 जण सदस्य आहेत, हे मरेत तोपर्यंत उपोषण करणार. आम्ही उठणारच नाही, कसल्याही हालतीत उठणार नाही. जोपर्यंत जमीन माझ्या नावावर होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही. आणि उद्या पालकमंत्र्यांनी सुद्धा याची दक्षता घ्यावी आणि शेतकऱ्यावर होत असणारे धनदांडग्या पैसेवाल्या माणसाकडून होत असणारे अन्याय हाणून पाडावे अशीच त्यांची मागणी आहे. आणि आमची जमीन आमच्या नावावर करावी एवढी माफक त्यांची अपेक्षा. कागदपत्र बघून करा पण ती आमची जमीन आमच्या नावावर करा अशी मागणी आहे. तर बघूया जिल्हाधिकारी साहेब या प्रकरणाकडे कशा पद्धतीनं लक्ष देतात, उद्या येणारे पालकमंत्री या शेतकऱ्याकडे कशा पद्धतीनं लक्ष देतात आणि शेतकऱ्याची जमीन शेतकऱ्याच्या नावावर कशी करतात कागदाचा आधार घेऊन ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच अन्यायाचा प्रतिकार करणारे शेतकऱ्याच्या हिताचे, सर्वसामान्याच्या हिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.